आणि त्याच अनुषंगाने एक ब्रेकिंग न्यूज। गृहमंत्री वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला पोहोचलेत। दुपारी 12 वाजता महाविकास आघाडीची एक महत्त्वाची बैठक होणार आहे। खरं तर या बैठकीमध्ये कोणत्या स्वरूपाची खलबतं होतात यावरती देखील महाराष्ट्राच्या राजकारणातील गणित अवलंबून असणार आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार आणि कमलनाथ यांच्यामध्ये बैठक आहे। ऋषी, मुख्यमंत्री ठाकरे, शरद पवार, कमलनाथ यांच्यातली मोठी बैठक दुपारी 12 वाजता। या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी तर त्याच वेळेला गृहमंत्री वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला गेले आहेत। आज सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 1 वाजेपर्यंत राष्ट्रवादीच्या प्रत्येक आमदाराशी दस्तूरखुद्द शरद पवार बोलणार आहेत। आपले प्रतिनिधी सुमेध साळवे आपल्या सोबत आहे। सुमेध, खरं तर महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आलाय। गृहमंत्री दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। 12 वाजता महाविकास आघाडीच्या महत्त्वाच्या आमदारांची नेत्यांची बैठक आहे। काय अपडेट आहे? दरम्यान सुमेध साळवे यांच्याशी आपण संपर्क साधतोय, पण पुन्हा एकदा मोठी बातमी तर अत्यंत महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज। गृहमंत्री दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला पोहोचले। दुपारी 12 वाजता महाविकास आघाडीची एक अत्यंत महत्त्वाची बैठक होणार आहे। खरं तर या बैठकीमध्ये कोणत्या स्वरूपाची चर्चा होते आणि काय खलबतं होतात आणि काय निर्णय होतो यावरती महाविकास आघाडीचं भवितव्य अवलंबून असणार आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार आणि कमलनाथ यांच्यात देखील महत्त्वाची बैठक आहे। अत्यंत महत्त्वाची ब्रेकिंग अपडेट आपण पाहतोय। सध्या राष्ट्रवादीचे नेते गृहमंत्री दिलीप वळसे पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। दुपारी 12 वाजता महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक होईल। या बैठकीमध्ये नेमकं कोणत्या प्रकारची खलबतं होतात यावरती महाविकास आघाडीचं भवितव्य आता अवलंबून आहे। ऋषी, नक्कीच या सगळ्या प्रकरणात आपण पाहतोय दुपारी 12 वाजता मवियाची बैठक होते आहे, पण जसजसा वेळ सरकतोय तसतशा समोर येणाऱ्या घडामोडी या मविया सरकारला पथ्यावर पाडणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। पुन्हा जाऊयात, आपले प्रतिनिधी सुमेध साळवे आपल्या सोबत आहेत। सुमेध, अत्यंत महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज। गृहमंत्री दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला पोहोचलेत। काय महत्त्वाचे अपडेट आहे? शुभम, आपण पाहायला गेलं तर कालपासून चांगलं राजकारण तापल्याचं आपल्याला पाहायला मिळते। कालपर्यंत महाविकास आघाडीतल्या कुठल्याही घटक पक्षानं कंबर कसली नव्हती, मात्र आजपासून कुठेतरी महाविकास आघाडीतल्या घटक पक्षानं कंबर कसल्याचं आपल्याला पाहायला मिळते। काल देखील शरद पवार यांनी वक्तव्य केलं होतं की हा जो विषय आहे तो शिवसेनेच्या अंतर्गतला विषय आहे। मात्र कालपासून शरद पवार असतील किंवा बाळासाहेब थोरात असतील, अशोक चव्हाण असतील किंवा इतर जे महाविकास आघाडीतले नेते आहेत त्यांनी चांगलीच कंबर कसल्याचं पाहायला मिळते। कारण आता एकनाथ शिंदे यांच्याकडे जवळपास 40 आमदार गेलेले आहेत आणि यामुळे कुठेतरी महाविकास आघाडीला फटका बसणार आहे। याच अनुषंगाने आता एक बैठक बोलवलेली आहे, महाविकास आघाडीची बैठक आहे। सध्या दिलीप वळसे पाटील हे शरद पवार यांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत। एकंदरीत पूर्ण गोष्टीचा आढावा घेतील आणि त्यानंतर ते वर्षा निवासस्थानी जातील आणि मुख्यमंत्री यांना देखील भेटतील। एकंदरीत पाहायला गेलं त्याचबरोबर काँग्रेसचे प्ररक्षक कमलनाथ हे देखील आता 12 वाजता मुख्यमंत्री यांना वर्षा या शासकीय निवासस्थानी भेटणार आहेत आणि त्यानंतर एक महाविकास आघाडीची बैठक होणार आहे। वरिष्ठ नेते या बैठकीला उपस्थित असणार आहेत। यावर काहीतरी तोडगा काढतील आणि एकनाथ शिंदे यांची मनधरणी तरी देखील यावर करणार आहेत आणि याचा प्रयत्न जे आहे ती महाविकास आघाडी करणार आहे। कारण सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात वेगळीच खलबतं पाहायला मिळतात आणि हीच कुठेतरी विरोध करण्यासाठी आणि भाजपची ही जी खेळी आहे ती मोडण्यासाठी महाविकास आघाडी सरकार आता त्यांनी कंबर कसल्याचं पाहायला मिळते। शुभम, सुमेध, पुढचा प्रश्न महत्त्वाचा आहे। महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक होणार आहे। खऱ्या अर्थानं शरद पवार या बैठकीला उपस्थित असतील। शरद पवार काय निर्णय घेतात यावरती महाविकास आघाडीच्या महाराष्ट्राच्या राजकारणातील पुढची महत्त्वाची गणितं अवलंबून असणार आहे। या बैठकीमध्ये कोणते महत्त्वाचे विषय चर्चिले जाऊ शकतात? शुभम, आपण पाहायला गेलं तर ज्या प्रकारे एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की मला मंत्रिपद नकोय, आपण काय करू की भाजपासोबत युती करू, अशी आट जी आहे ती एकनाथ शिंदे यांनी घातली होती। एकनाथ शिंदे यांनी 3 अटी घातल्या होत्या। त्या 3 अटीचा प्रस्ताव जे आहे ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मिलिंद नार्वेकर यांच्या फोनद्वारे त्यांनी प्रस्ताव दिला होता। त्यानंतर त्यावर अद्यापही शिवसेनेकडनं किंवा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेकडनं त्यांना उत्तर दिलं गेलेलं नाही आणि सध्या एकनाथ शिंदे जे आहेत ते शिवसेनेमध्ये आहेत, पण मात्र ते कुठल्याही क्षणी त्याचा राजीनामा देतील। याच अनुषंगाने आता या ज्या अटी आहेत त्या अटीवरच आता महाविकास आघाडीचे नेते जे आहेत ते पूर्ण चर्चा करणार आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर या बैठकीला शरद पवार देखील उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जाते आणि काँग्रेसकडनं रामनाथ जे आहेत ते काँग्रेसचे प्रवेशक आहेत हे देखील उपस्थित राहणार आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर जो प्रस्ताव एकनाथ शिंदेने मांडलेला आहे आणि जवळपास 40 आमदार जे आहेत ते असा दावा करतात एकनाथ शिंदे, जर 40 आमदार त्यांच्याकडे गेले तर बहुमताचा आकडा भाजपकडे जाईल आणि बहुमताचा आकडा जर भाजपकडे गेला तर राज्यामध्ये सत्ता ही भाजपची येईल आणि महाविकास आघाडीला कुठेतरी याचा फटका बसेल। याच अनुषंगाने आता ही खबरदारी जी आहे ती महाविकास आघाडीच्या सरकारने घेतलेली आहे आणि आज ही बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये
खुद्द शरद पवार असतील किंवा कमलेश नाथ असतील आणि राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे असतील, या तिघांमध्ये महत्वाची बैठक होईल आणि त्या बैठकीनंतर नेमका काय निर्णय होतो हे देखील पाहणं आता शुभम महत्वाचं राहील. खऱ्या अर्थानं सुमेध, 3 महत्वाचे एका शब्दातले प्रश्न उपस्थित होत आहे की महाराष्ट्राच्या राजकारणात पुढच्या काही तासांमध्ये काय होतं, कसं होतं आणि कोण करतं यावरती सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. महत्वाचा मुद्दा आहे 12 वाजता महाविकास आघाडीची बैठक आहे आणि 1 वाजता राज्य मंत्रिमंडळाची अर्थातच कॅबिनेटची महत्वाची बैठक आहे. म्हणजे 12 ते 1 महाविकास आघाडीची बैठक चालेल. त्या बैठकीतले निर्णय घेऊन सगळे मंत्री कॅबिनेटच्या बैठकीला जातील. कॅबिनेटच्या बैठकीमध्ये कशी खलबतं होऊ शकतात? नक्कीच आपण पाहायला गेलं तर एकीकडे बैठकांचं सत्र सुरू असतानाच आज मंत्रिमंडळाची देखील बैठक दिलेली आहे आणि मंत्रिमंडळाची बैठक काल अजितदादा पवार असतील, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री आहेत आणि इतर नेते जे आहेत ते काल वर्षा निवासस्थानी होते आणि त्यानंतर त्यांनी निर्णय घेतला. कारण गेल्या आठवड्यामध्ये कॅबिनेट नव्हती झाली, त्याचमुळे आता मंत्रिमंडळाची बैठक आज दिलेली आहे. कुठेतरी महाविकास आघाडीकडनं इशारा दिला होता भाजपला की सरकार स्थिर आहे. कारण कालचं चित्र असं झालं होतं की काल कुठल्याही क्षणी महाविकास आघाडी सरकार कोसळेल का, हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला पडला होता. मात्र महाविकास आघाडी सरकारनं हे दाखवून दिलं होतं की उद्या कॅबिनेट असल्यामुळे कुठेतरी सरकार हे स्थिर आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर काही दिवसांपासून जे प्रस्ताव स्थगित होते ते प्रस्तावावर देखील आज मंत्रिमंडळात चर्चा होण्याची शक्यता आहे. सुमेध, काही क्षणांसाठी थांबवतो. एक महत्वाची अपडेट आता समोर आली की महाराष्ट्राच्या राज्यपालांना कोरोनाची लागण झाली. प्रोटोकॉलनुसार ते हॉस्पिटलमध्ये दाखल झालेले आहेत. पुढचे काही दिवस त्यांच्यावरती कोरोनाचे उपचार होतील. दुसरी महत्वाची बाजू, आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचा जो प्रभार आहे तो दुसऱ्या कोणाच्या तरी राज्यपालांकडे दिला जाऊ शकतो. प्रामुख्याने महत्वाचं नाव येतंय गोव्याच्या राज्यपालांकडे. महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची सूत्र काही काळासाठी दिली जाऊ शकतात आणि सगळ्यात महत्वाची बातमी ही आहे की महाराष्ट्रामध्ये न येऊन सुद्धा थेट गोव्याला गेलं तरी त्या राज्यपालांकडे एकनाथ शिंदेंनी बंडखोरी केलेले सगळे आमदार प्रस्ताव सादर करू शकतात आणि महाराष्ट्रात न येता महाराष्ट्रात सरकार हे गोव्याला स्थापन होऊ शकतं का? शुभम, आपण पाहायला गेलं तर ज्या पद्धतीने भगतसिंग कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाली होती आणि ते सध्या रिलायन्स रुग्णालयात दाखल झालेले आहेत. मात्र एकीकडे पाहायला गेलं तर त्याचा कारोबार, ज्या राज्यपालांचा कारोबार गोव्याचे राज्यपाल आहेत त्यांच्याकडे देण्याचा निर्णय अद्यापही झाला नाही. मात्र जर निर्णय त्यांच्याकडे गेला तर एकनाथ शिंदे असतील किंवा त्यांचे मंत्रिमंडळ, त्यांचे संपूर्ण जे आमदार आहेत ते परस्पर तिथं जाऊन, कारण त्यांनी बंडखोरी केलेली आहे, गोव्याला जाऊन तो तिथं संपूर्णपणे सांगू शकतात की आमच्याकडे एवढा बहुमताचा आकडा आहे आणि कुठेतरी सरकार स्थापन करण्यासाठी त्यांना एक चान्स मिळेल. मात्र याकडे सगळीकडे पाहायला गेलं तर अशी ही परवानगी घ्यावी लागते ज्यावेळेस जर तुम्ही गव्हर्नर एखाद्या रजेवर गेल्याचे असेल तर त्यावेळेस सचिवांची किंवा इतर अधिकाऱ्यांची देखील परवानगी घ्यावी लागते. आणि जर असं नाही झालं तर एकंदरीत पाहायला गेलं तर गोव्याचे जर गोव्याच्या राज्यपालांनी जर त्यांना परवानगी दिली तर इतर ज्या प्रोसेस असतात त्या प्रोसेस देखील कराव्या लागतात. कुठेतरी महाविकास आघाडीला याचा फटका बसणार नाही याची देखील बसणार नाही याची देखील काळजी जी आहे ती महाविकास आघाडीकडनं घेण्यात येईल. मात्र सध्या राज्यपालांचा कारभार जो आहे अद्याप त्यांच्याकडनं सांगण्यात नाही आला. जर त्यांच्याकडनं गोव्यामध्ये गेला तर हा फटका कुठे ना कुठेतरी महाविकास आघाडीला बसलायला पाहायला मिळेल. खरं तर सुमेध, घडामोडीच एवढ्या घडतात की प्रत्येक घडामोडीची अपडेट लोकशाहीच्या माध्यमातून आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतोय. प्रेक्षकांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण लोकशाहीच्या माध्यमातून पोहोचवण्याचा अतोनात प्रयत्न करतोय. सगळ्यात महत्वाची बाब आहे की महाराष्ट्राचं सत्ता केंद्र हे महाराष्ट्रामध्ये न राहता, मुंबईमध्ये न राहता आधी ते गुजरातला गेलं, सुरतमध्ये, की ज्या ठिकाणी बंडखोर आमदार गेलेले होते एकनाथ शिंदेंच्या सोबत. दुसरी महत्वाची घडामोड काल मध्यरात्रीपासून घडली. सत्ता केंद्र आसाममधील गुवाहाटीला गेलं. आसाममध्ये देखील भाजपचं सरकार, गुजरातमध्ये देखील भाजपचं सरकार आणि पुढच्या काही काळात, पुढच्या काही तासात महत्वाचा निर्णय आला की राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचा कार्यभार जर गोव्याचे राज्यपाल श्रीधरन यांच्याकडे सोपवला गेला तर महाराष्ट्राचं सत्ता केंद्र हे गोव्याला सुद्धा जाऊ शकतं आणि एकनाथ शिंदे त्यांच्या पाठिंब्याचं पत्र, एकनाथ शिंदे त्यांच्या समर्थक आमदारांसोबत जे महत्वाच्या संख्याबळाचं पत्र आहे, लेटर, ते गोव्याच्या राज्यपालांना देऊ शकतात का? पुढच्या काही तासामध्ये काय महत्वाचे निर्णय गोव्याच्या राज्यपालांच्या संदर्भात होऊ शकतात? सुमेध, काय अपडेट आहे?
शुभम, आपण पाहायला गेलं तर ज्या पद्धतीनं सुरुवात झाली होती सुरत पासून आणि शेवट कदाचित गोव्यापर्यंत होईल का? कारण ज्या प्रकारे महाराष्ट्रात केंद्रबिंदू असलेलं महाराष्ट्राचं राजकारण तू जसं म्हणालास की बाहेर केंद्रबिंदू बनतंय का, हे देखील महत्वाचं असणार आहे. आणि मात्र या सर्व घडामोडीवर एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे जर आज महाविकास आघाडीच्या सरकारनं एक महत्वाचा निर्णय घेतला की एकनाथ शिंदेची मनधरणी करण्याचा प्रयत्नच केला आणि त्याची यशस्वी ठरली, तर कुठेतरी भाजपला याचा मोठा फटका बसेल. कारण कालपासून महाराष्ट्रात नव्हे तर केंद्रात देखील दिल्लीत खुद्द देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी असतील किंवा अमित शहा असतील यांच्या नेतृत्वाखाली एक बैठक झाली. त्या बैठकीमध्ये महाराष्ट्रातल्या राजकारणाविषयी महत्वाची बैठक, जवळपास 2.5 ते 3 घंटे ही बैठक चालली होती. 3 तासापर्यंत ही बैठक चालली होती आणि या बैठकीमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाविषयी चाललं होतं. कुठेतरी महाराष्ट्राच्या राजकारणाविषयीची खलबत आहे. त्याच अनुषंगाने आता याची काळजी जी आहे महाविकास आघाडी सरकारनं जर घेतली तर याचा फटका नक्कीच भारतीय जनता पार्टीला पडेल. मात्र सध्या सुमेध